पर्यावरणाचा पोल्युशन इरॅडिक्शन प्लॅन, सर्वसमावेशक पर्यावरण सुधारणा, AQI सुधारणा हा एक ॲक्शन प्लॅन आराखडा त्याचा हा सभागृहाने विस्तृत चर्चा करून मंजूर केलेला आहे. आनंद आहे की अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी या आराखड्यामध्ये आहेत आणि निश्चितच जेव्हा या आराखड्याची सुरुवात होईल ती हळूहळू सुरुवात होईल. याला इफेक्ट दिसायला कमीत कमी 6 महिने तरी लागतील. पण दर महिन्याला काय काय अंमलबजावणीची प्रक्रिया त्या ठिकाणी होते अशा प्रकारचा अहवाल सभागृहापुढे सादर करावा असं अंमलबजावणी प्रमुख आयुक्त महोदयांना त्या ठिकाणी सांगण्यात आले. आता या ठिकाणी आम्ही सर्व कशा प्रकारे तुम्ही काम करायचं आहे, कसे सेन्सर्स बसवायचे, कसं स्टेशन्स बसवायचे, मॉनिटरिंग स्टेशन्स, सेन्सर्स, चेकपोस्ट कसं त्या ठिकाणी मॉनिटर करायचं आहे, कशी आपली इंटेन्सिव्ह डस्ट इरॅडिक्शन धोरण आराखड्याच्या माध्यमातून ॲक्शन प्लॅन ते करून घ्यायचं आहे आणि लेगसी डस्ट त्या ठिकाणी नष्ट करायची आहे आणि डस्ट निर्माण न व्हावे तर डस्ट जनरेशन साईट या डिस्ट्रॉय करायच्या आहेत. झिरो एक्सपोज त्या ठिकाणी धोरण घेतलेलं आहे. त्यामुळे कुठेही सॉइल एक्सपोज असली नाही पाहिजे. तिथे टर्फ, गवत, ग्रॅव्हल अशा ठिकाणी लावून ती सील बंद करायची आहे. अशा माध्यमातून आता नवी मुंबई शहराचा आणि त्याचबरोबर जे थिएटर बलून, नियर स्पेस बलून आणि सेन्सर्स या माध्यमातून नवी मुंबई शहरातलं हे पोल्युशन आहे का बाहेरचे हे पहिला कळेल. नवी मुंबई शहरातलं असेल तर ते हॉटस्पॉट कुठले आहेत ते आयडेंटिफाय करायचे, ते स्पॉट आयडेंटिफाय करायचे आणि त्या मुळापर्यंत त्या ठिकाणी जाऊन ते मुळच त्या ठिकाणी नष्ट करायचं आहे. त्यामुळे जी पोल्युशन निर्माण होत आहे ते मुळच त्या ठिकाणी नष्ट करण्याच्या दृष्टीने आपण हालचाली या ऍक्शन प्लॅनच्या माध्यमातून केलेल्या आहे. आता नवी मुंबई महापालिकेने हे धोरण स्वीकारलेलं आहे. त्या धोरणाच्या अनुषंगाने आयुक्त महोदय यावरती अंमलबजावणी करतील आणि या महिन्याचा आढावा घेऊन काय याचा परिणाम होईल ते दिसून येईल. त्याचबरोबर हे फक्त नवी मुंबई पुरती सीमित नाही तर इतर महापालिकांच्या मिळून एक संयुक्त समिती त्या ठिकाणी बनवण्याचा मानस त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे समितीचा ठराव लवकरात लवकर येईल आणि मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, ठाणे महापालिका आणि MPCB अशा घटकांना आम्ही या कार्यामध्ये तुम्ही देखील सामील व्हा अशा दृष्टीने समितीच्या माध्यमातून त्यांना आम्ही अप्रोच करू. त्याचबरोबर यामध्ये जे कोणी नियम तोडतील त्यांना कठोर कारवाई व्हावी या दृष्टीने बायलॉज देखील बनवण्याचा पुढे प्रस्ताव त्या ठिकाणी येईल. जेणेकरून फक्त ऍक्शन प्लॅन नाही, जे नियम तोडतात त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे. अनेक लोकांनी त्या ठिकाणी जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे ते कसे नियम धाब्यावर बसवतात त्याच्यावरती कठोर कारवाई झाली तर निश्चितच ते नियमानुसार काम करतील. ती कारवाई कशी करायची या दृष्टीने बायलॉज देखील बनवण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी पुढे पावलं उचलू. पर्यावरण हा आमच्यासाठी अतिशय टॉप वरचा एक विषय आहे आणि त्या दृष्टीने नवी मुंबई शहराला चांगलं पर्यावरण देण्याच्या दृष्टीने या भारतामधलं अतिशय पर्यावरणपूरक शहर बनवण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी वाटचालीला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात केली.